हां, तो वाला ड्रेस नाही का आपण त्या दिवशी बघितला होता? हां, 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 हां. तोच, तोच, तोच. हां, तो फायनल सांग त्यांना. हो आणि उद्या जाऊयात आपण. ठीक आहे? हं. चालेल, चालेल, चालेल. हो, हो. हो. हे सुंदर फूल याहून सुंदर माझ्या बायकोसाठी. बस, बस राहुल. किती ते प्रेम. तुझ्या अशा वागण्याने ना डायबिटीज होणार आहे मला एक दिवशी. असं कसं? एवढी 2 वर्ष झाली आपल्या लग्नाला. काही झालंय का तुला? आणि असं असलं ना तरी तू आता सवय करून घे. कारण मी आणि माझं प्रेम हे काही कमी नाही होणार. एवढं मात्र नक्की आहे. असं का बरं? का बरं? अगं या बाहेरच्या केऑटिक जगामध्ये ना मला थोडी पण शांतता हवी असेल तर माझे पाय आपोआप तुझ्याकडे वळतात. आय फाइंड पीस इन यू. यू आर माय रिअल हॅपीनेस. भैया गुंडावली. बैठो। रुको भैया. भाई ट्रैफिक है। चलो. काय मी श्रेया, आज कुठे भटकंती करत होता तुम्ही? काही नाही रे. मी आणि माझी मैत्रीण पार्कमध्ये भेटणार होतो. तिचीच वाट बघत होते. अच्छा. श्रेया श्रेया हा रील बघ ना यार, काय जाम फनी. आणि हे क्रिएटर ना आजकालचे एकदम फनी रील बनवतात. हे बघ आता बघ. अरे वा, मस्त आहे. श्रेया फोन येतोय तुझा. श्रेया फोन तरी घे, कधीपासून वाचतोय. काहीतरी आहे, शोधलं पाहिजे राहुल. ही आजकाल वियर्ड बिहेव करायला लागली. अरे आपलं बोलणं झालं होतं ना. सगळं फिक्स झालं होतं. अरे यार, राहुल मूर्ख आहेस का? तुला दिसत नाहीये मी कामात आहे? काय फालतूगिरी आहे ही? राहुल, मगाशी मी जे वागले
त्यासाठी खरंच सॉरी. ठीक आहे. अच्छा मी काय बोलतोय, खूप भूक लागली, आपण जेवूयात का? तिचा पाठलाग केला पाहिजे राहुल. ही माझ्या मागून कुठे जाते आणि कोणाला भेटते हे सगळं बघितलं पाहिजे. हॅलो. हॅलो राहुल, कुठे आहेस तू? किती वेळ होणार आहे तुला यायला? उशीर होईल मला. आजच आठवण येते का या लोकांना माझी? आधीच डोकं खराब आहे त्यात हे. हॅलो राहुल, कुठे आहेस तू? किती वेळ होणार आहे तुला यायला? अरे तो रोहित आहे ना, श्रेयाच्या बाजूला उभा आहे तो. अरे हा रे, तुला आठवतं कसं लट्टू होतं तिच्या वाटी? बघ ना बिचारा, अजून पण मागे पुढे करतोय.
हॅलो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा. खूप खुश राहा आणि अशीच प्रगती करत राहा. थँक्यू थँक्यू. अरे त्या दिवशी श्रेया वहिनींना पाहिलं मी. कुठे? ते आपल्या अंधेरी स्टेशनच्या बाहेर कॅफे नाही का तिथे. मी आवाज देणारच होतो. मला वाटलं तू पण असशील, पण कोणीतरी दुसराच व्यक्ती होता रे, म्हणून मी त्यांना आवाज नाही दिला. असेल असेल. अच्छा ठीक आहे, चल मी ठेवतो, मला काम आहे. राहुल, आज मी खूप खुश आहे. खुश तर असणारच. अगदी तुझ्या मनासारखं जे झालंय. म्हणजे तू असं का बोलतोयस राहुल? तुला काही झालंय का? तुला चांगलंच माहिती आहे काय झालंय. जस्ट बिकॉज त्या रोहित सोबत तुला टाइम स्पेंड करायचा होता म्हणून तू माझा बर्थडेचा बहाणा शोधलास. राहुल, तुला कळतंय का तू काय बोलतोस? सगळं व्यवस्थित समजतंय मला श्रेया, आणि असं नको समजू की इतक्या दिवसापासून जे चालू आहे ते मला दिसत नाहीये. सगळी नाटकं बघतोय मी तुझी. अरे राहुल, तू ऐकून बस श्रेया, अरे तू ऐकून तरी घे. प्रेमाची खेळली आहेस तू. मी प्रेमाचा खेळ केलाय? हो. काय केलंय मी असं, तू जे माझ्यावरती आरोप लावतोयस? राहू दे, मी सगळं बघितलंय. तू त्या रोहित सोबत होती आणि माहित नाही काय काय. बस झालं आता. मला नाही सगळं संपवायचं आहे. काय अवस्था करून घेतली अशी? हा, मला एकट्याला सोडा. आयुष्यात काही गोष्टी अंधारातच स्पष्ट दिसतात बाळा. सांग, काय झालं? मे बी आय कॅन हेल्प यू. आता या सगळ्याचा काही अर्थ राहिला नाही आजोबा. कसलं? खूप मोठी चूक केली आहे मी. चूक? कसली चूक केलीस? श्रेयावर प्रेम करण्याची चूक. तिला सगळ्यात पुढे ठेवण्याची चूक. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे तिला आपलं सर्वस्व मानायची. मला एक गोष्ट कळत नाही आहे बाळा, की मला सांग, एका रात्रीत असं काय घडलं की तू या निष्कर्षापर्यंत आलास? हे तुमच्याकडे कसे? मगाशी पोस्टमन देऊन गेला माझ्या हातात.
मला वाटलं त्यात काही बिलं असतील म्हणून उघडून बघितलं तर विश्वासच बसला नाही रे. मग मी काय करू आजोबा? श्रेयाने जे माझ्यासोबत केलं त्यामुळे मला हा एकच उपाय दिसला. आणि तसंही आपल्या घराला श्रापच आहे लग्न न टिकण्याचा. राहुल, तू रागात आहेस हे मान्य आहे मला, पण रागाच्या भरात तू काय बोलतोयस ना याचं जरा भान ठेव. हां, भानच तर नाही राहिलाय त्या तुमच्या आडक्या नाच सुनायला. आजोबा, तुम्हाला ना काही नाही माहिती आणि तुम्हाला काही समजणार पण नाही. जाऊ द्या. राहुल, तुला तुझी आजी आठवते? हां, तुला माहिती आहे ती कशी होती? आजी म्हणजे हेच ना की खूप प्रेमळ होती. सगळ्यांना आपलंसं करून घ्यायची अशी व्यक्ती होती. पण खूप कमी वयामध्येच सोडून गेली ती. तुला माहिती आहे ती कशी गेली? आजारी होती आय गेस. अल्झायमर. काय? हो, अल्झायमर. हा एक असा आजार आहे की ज्याला झाला ना त्या माणसाला स्वतःलाच भान राहत नाही. मग इतरांची गोष्टच लांब. मग तो त्याचा मुलगा असो, बाप असो, नाहीतर नवरा, काही आठवणच राहत नाही. खूप काही हिसकावून घेतो हा आजार, ज्याला झालाय त्याच्याकडून आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यापासून. माझं तर सर्वस्वच हिसकावून घेतलं या आजाराने. खूप युद्ध लढावी लागली मला, पण मी कधी हार नाही मानली, खचलो नाही, गुडघे टेकले नाहीत मी. का माहिती? कारण तुझी आजी आणि माझं तुझ्या आजीवर असलेलं निस्वार्थी प्रेम. मी आलो. हॅलो, कुठे गेली? कुठे गेली? कुठे गेली? थांब, मी तुला शोधतोय. कुठे गेली? कुठे गेली? कुठे गेली? कुठे गेली? गेली गेली. आली आली, सापडली. आ! कोण आहेस तू? कोण आहेस तू? जायचं. अगं 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 थांब थांब थांब, शांत 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 शांत. नको, मारू नको. अगं मी आहे, मी मित्र. हां, श्री. हां हां, चला पार्कात जायचं ना आपल्याला. हां, पार्कात. हां, रोज जातो की नाही आपण? हां, थांब आपण चप्पल घालूया. हां, एक मिनिट. हां, चला चप्पल घाला 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 घाला. हा पाय घाल. हां हां हां, ओके. हां, हा दुसरा दुसरा. हां हां हां, शाबास. चला चला आपण पार्कात जायचं ना. चला ये, चल. नाही नाही, तू कोण आहेस? अरे तू कोण? अगं 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 असं काय करतेस? अगं मी मित्र आहे की नाही तुझा? हां, श्री, पार्कात जायचं आहे आपल्याला. रोज जातो की नाही? हां, चला जाऊया ना. हां, चला चला सावकाश. हां हां हां, चला चला. ढँटडॅन. ए हे बघ मी काय आणलंय. हे बघ, इकडे बघ, इकडे बघ.
अगं आपल्या लग्नाचे फोटो, तुझ्या बहिणीच्या लग्नात काढलेले आले फोटो. बघ 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 बघ, आपल्या दोघांचे फोटो. हे हे काय केलंस तू? काय कळत नाही का तुला? तू कोण आहेस? ओके ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच माफ कर. मी खरंच तुझ्याशी असं वागायला नको होतं. सॉरी हां. तू कोण आहे? अगं मी तुझा मित्र श्री. श्री, बस आता औषध लावतोय, हालू नको अजिबात. थांब, बघ जरा हळू काय करतोस तू हे? काय हे? शे. काय? हं? हे काय? ते आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. तू कोण आहेस? तू मला ओळखत नसलीस तरी मी तुला ओळखतो ना. तू फक्त माझी आणि माझीच आहेस, माझी प्रिय पत्नी. आय लव्ह यू. काय काय सांगायचंय? हां, बोल बोल. हां, life isn't about keeping score, my dear. It's all about understanding, patience, and forgiveness. समजतंय मला आजोबा, पण मी घाबरलो होतो. लहानपणी माझ्या आईने माझ्या बाबांसोबत केलं, त्यामुळे मी माझ्या बाबांना गमावलं. मला वाटलं माझ्या बाबांसोबत जे झालं ते माझ्यासोबत पण होईल. मित्रा, तुझ्या बाबांच्या बाबतीत जे घडलं ते त्यांचं नशीब होतं. आणि मित्रा, आपल्या नशिबात जेवढं असतं ना तेवढंच आपल्याला मिळतं. त्याच्यापेक्षा कमी नाही की जास्तही नाही. म्हणजे नातं हे नाण्यासारखं असतं.
जसं नाणं एकाच बाजूनी चालत नाही तसं नातं देखील एकाच बाजूनी चालत नाही, 2 बाजूनीच चालतं. श्रेयाच्या बाजूचं काय कधी विचार केलास? नाही ना? तू कधी तिला जाणून घेतलंस? तिच्या मनात काय आहे ते? नाही ना? कधी स्वतःला तिच्या जागी ठेवून पाहिलंस? नाही. माझा राग माझ्या इतक्या डोक्यात गेला होता की विचार सुद्धा नाही आला. तर मी तुझ्या आजीला माझ्या डोळ्यांसमोर प्राण सोडताना पाहिलंय रे. मला जीव आरपार तुटताना पाहिलंय मी. पण म्हणून माझं तिच्यावरचं प्रेम तिळमात्रही कमी झालं नाही, अजूनही आहे. तू जे करायला निघालास ना ते थांबवावंस कुठेतरी असं मला वाटतं. जे माझ्या बाबतीत घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये म्हणून म्हणून पण जे इतक्या दिवसापासून जे पाहत होतो मी त्याचं काय? ती माझ्या मागून त्या रोहितला भेटत होती त्याचं काय? या सगळ्या गोष्टींना माझ्या मनामध्ये कळतायत आजोबा. रोहित. राहुल, श्रेया असं का वागली हे तुला माहिती आहे? का? माझ्या सांगण्यावर. काय? हो, माझ्या सांगण्यावर. तो रोहित तुझा बालमित्र ना रे, मग तो तुझ्या वाढदिवसाला हजर नको म्हणून मी तिला सांगितलं रोहितला बोलव, म्हणून तिने रोहितला बोलवलं, कळलं? म्हणून ती त्या रोहितला भेटत होती. श्रेयाला खूप वाईट वाटायचं. ती काय म्हणायची माहितीये? आजोबा, राहुल आजकाल खूप स्ट्रेसमध्ये असतो, पण मला त्याचा वाढदिवस आहे ना खूप दणक्यात साजरा करायचा आहे, यादगार बनवायचा आहे. तू ऑफिसला गेलास ना की मग ती स्वतःची सगळी कामं आटपून बाहेर जायची, फिरायची, फिरून सगळ्या गोष्टी खरेदी करून आणायची. का? तर तिला तू खुश असलेलं बघायचं होतं म्हणून. म्हणून तो वाढदिवस इतक्या दणक्यात साजरा केला. तिला तुला खुश बघायचं होतं रे, म्हणून तिने हे सगळं केलं. आणि या बदल्यात तिला काय मिळालं? गैरसमज. मित्रा, गैरसमज हा एक असा रेशमी धागा आहे जे मजबूत असलेलं नातं देखील अलगद तोडतं, कळलं? फार मोठी चूक केली आजोबा. एक समजूतदार माणूस तोच असतो जो स्वतःची चूक ओळखतो, ऍक्सेप्ट करतो, मान्य करतो. हा, हो की नाही? जा, डोळे पुस. अजूनही वेळ गेली नाहीये. हा, जा, तिला भेट, तिची बाजू समजून घे, हा, आणि तिला परत घेऊन ये. ओके? Be a man.